आजची माझी पहाट उजाडली ती आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांच्या फोन. सकाळची 5:15 म्हणजे आमच्यासाठी पहाटच असते, कारण रात्रच मुळात 3-3:30ला होते. अर्धवट झोपेतच त्यांचे दोन्ही चॅनेल हॅक झाल्याचं समजलं आणि ताडकन उठलं. आपल्या मित्राचा कातर स्वर ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या मी नाही आहे, का कोण जाणे. असं मला सतत वाटू लागले. हे वर्ष सुरू झालं आणि मी थोडासा बॅकफुटवर येऊ लागलो. या महिन्याच्या सुरुवातीलाच नको नको त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यात आपल्या चॅनेलला 90 दिवसांच्या वॉर्निंगची नोटीसही आली आहे. कंपनीकडून नोटीस मिळाली आहे आणि त्या नोटीस पिरियडवर काम करणारा एम्प्लॉई कसा दिवस कंटत असेल, काय चाललं असेल त्याच्या मनात, याचा अंदाज आता येतोय मला. 90 दिवसात एक वाकडा शब्द किंवा चुकीचं थंबनेल, एखादा वादग्रस्त हॅशटॅग आणि आपली 2-2.5 वर्षांची मेहनत वाया घालवायला पुरेसा दारुगोळा आहे. ही भीती, ही धास्ती एक प्रकारची टांगती तलवार मानेवर घेऊन मागचे 15 दिवस जगतोय. तशी ही झोप कमीच होती. आता तर आठवड्यातल्या किमान 2 रात्री तरी निद्रेविनाच जात आहेत. त्यात काल संध्याकाळी मला एक मेल आला, गुगलचा मेल. त्यात माझ्या एका व्हिडिओला कॉपीराईट कंटेंट आलंय म्हणून स्ट्राईक देणारा तो मेल होता. मी उघडून पाहिलं तर थंबनेल शीर्षक हे अयोध्येतल्या 22 जानेवारीच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं लाईव्ह जे आपण केलं होतं ते होतं. मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. म्हटलं 22 जानेवारीचा कॉपीराईट स्ट्राईक आता कसा आला. म्हटलं यूट्यूबवर जाऊन बघावं, तर त्या लाईव्हवर कुठलाच स्ट्राईक नव्हता. तर एक नवंच लाईव्ह सुरू होतं, पण शीर्षक आणि थंबनेल अयोध्येच्या व्हिडिओचं. उघडलं तर समोर यवतमाळच्या मोदीजींच्या कार्यक्रमाचं लाईव्ह सुरू होतं. ते 198 लोक लाईव्ह वॉचिंग करतायत असं दाखवत होतं. म्हटलं हे लाईव्ह मी केलेलंच नाही आणि कोणाला सांगून करायला लावलेलं नाही आहे, तर माझ्या चॅनलवर आलं कुठून. आणि त्या कार्यक्रमात वाजवलेल्या एका गाण्यावर मला कॉपीराईट स्ट्राईकही आला आहे. ते AR रहमानचं ते गाणे ना, मा तुझे सलाम, ते गाणं. म्हणजे घेणं ना देणं आणि फोकट का सिंगचना, नाही का. तो लाईव्ह मी तातडीनं डिलीट केला. पण पुन्हा रात्री 1:45ला नवं लाईव्ह सुरू झालं. नशीब रात्रभर म्हणजे मी जागा असल्यामुळे फोन हातातच असतो. बघितलं, परत डिलीट केलं. मनात धाकधूक सुरू झाली की हे सालं माझ्या चॅनलचा ॲक्सेस कुणाला मिळाला आहे, किंवा मग ते माझं चॅनलचा ॲक्सेस घेऊन माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड कोण करतं आहे. तर कुणाशी बोलावं तर पहाटेचे 2 वाजले. मी दुर्लक्ष केलं आणि झोपण्याचा प्रयत्न करत होतो. केव्हा झोप लागली माहीत नाही, पण जाग आली ती सुशील कुलकर्णींच्या फोननं. चॅनल हॅक झाले. उजव्या विचारांच्या इन्फ्लुएन्सरनी काही केलं की लोकशाहीची हत्या, लोकशाहीचा मुर्दा पाडला, लोकशाहीचा 4था स्तंभ आडवा पाडला, असा टाहो फोडणारे ते आहेत ना, विश्वप्रवक्ते, राष्ट्रप्रवक्ते, राज्य प्रवक्ते, शहर प्रवक्ते, आता तर गल्लीबोळ प्रवक्ते तेही आले. तर हे लोक काहीच बोलणार नाहीत, कारण त्यांच्या विरोधात जो बोलतो तो जातीयवादी असतो, तो पाकिटमार असतो, चाटुकार, अंधभक्त असतो. आणि याच पाकिट शरणागतांचा आवाज यांना एवढा पोचतो की मग ते नामर्दांच्या चाली खेळतात. चॅनलवर स्ट्राईक आणणं, नोटिसा येणं, रिपोर्ट मारणं, व्ह्यूज दाबणं, ते ब्लॉटवेअरच्या साह्यानं हमला करणं, तो घुसखोरी करून भलतेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकून बदनाम करता आलं नाही तर मग चॅनल हॅक करणं. सुशील कुलकर्णींचा एक नाही तर 2 महत्त्वाचे जे चॅनल आहेत ना ते हॅक केले. ट्विटर हॅक केले. एखादा हॅकर बाय डिफॉल्ट हाताला लागलेलं एक चॅनल हॅक करेल, त्यात तो उंगल्या करेल. पण एकाच माणसाची 2 वेगवेगळी चॅनेल्स आणि ट्विटर अकाउंट हे हॅक करणं म्हणजे रँडम नाही आहे. कुणीतरी बसलंय तिथे, हातात यादी घेऊनच बसलंय, याला उडव, याला उडव. समोरासमोर येऊन गोळ्या घालता येत नाहीत, कारण माणूस संपवला तरी विचार संपत नाही ना. उलट ते अधिक द्वेषानं तेजानं तळपू लागतात. तर शिरा वेगळं झालेलं बाजीप्रभूंचं धड जसं पावनखिंडीत नेटानं लढत होतं ना, तसंच या राष्ट्रीय विचारांचंही आहे. सकाळपासून मला अनेकांचे फोन आले की आता तू काही काळ शांत बस, यावर काही बोलू नकोस, कारण मला तर 90 दिवसांची यूट्यूबची नोटीसही आलेली आहे. या नोटिशीबद्दल मी उघडपणे व्यक्त झालो तेव्हा त्याला कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. ज्या विचारधारेला प्रमाण मानून ह्या लिबरल गांडूंच्या विरोधात लढतो आहोत आम्ही, त्या विचारधारेतल्याही कुण्या माईच्या लालानं मला साधा फोन करून विचारलं नव्हतं की काय बाबा कसली नोटीस आली, काय झालं.
पण म्हणून मी गप्प बसणाऱ्यातलं नाही आहे. मला हे चांगलंच ठाऊक की आज कुणीतरी जात्यात आहे तर कुणीतरी सुपात आहे. माझ्या चॅनलचा ॲक्सेस घेत जर काल 2 लाईव्ह कोणीतरी टाकतोय तर तो पुढचा कार्यक्रम करायला, करेक्ट कार्यक्रम करायला कशाची वाट पाहत असावा? माझ्या गप्प बसण्याची की माझ्या चवताळून उठण्याची? विचारांचा सामना विचारांनी, मुद्द्यांचा मुद्द्यांनी. पण हे तांत्रिक गुद्दागुद्दी करून आमचा आवाज दाबू पाहत असतील तर मैदान सोडून पळणारे आम्ही नाही. मला माहीत आहे, तुम लढो हम कपडा सांभाळताय असं बोलणारे असंख्य आहेत. आताही सकाळपासून नुसता ओघ लागलाय, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे पाठीशी असणं थोडंसं डायसी आहे, गडबड आहे. कारण आकार DG9ला नोटीस आली आहे म्हणून मी एक विनंती केली होती की स्टोरी टेलर प्रभाकर आणि पब्लिक ओपिनियन या आपल्या अल्टरनेट चॅनल्सना सबस्क्राईब करा. पण प्रतिसाद थंड होता. ॲनलायझर रिकवर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवाच्या कृपेने चॅनल होतं तसं परत मिळेलही. पण जे घडलंय ते एका राष्ट्रीय विचारांच्या व्रतस्थ प्रचारकाच्या मेहनतीवर पाणी फेरल्यासारखं नाही आहे का? मी मुद्दाम प्रचारक हा शब्द वापरला कारण आम्हाला कोणी आता पत्रकार समजतच नाही. आमचे इतर उद्योगधंदे ज्यातून पोट भरता यायचं तेही जाणीवपूर्वक कसे बंद होतील हे मागच्या 2.5 वर्षात घडलेलं आहे. पण मी आजवर त्याचा कधी उल्लेख केला नव्हता माझा धंदा बंद केला आहे म्हणून. कारण ज्याने चोच दिले तोच दाणाही देणार यावर माझा विश्वास आहे. म्हणून ते सपोर्टर्सवालं लेबलही काढून टाकलं आहे. कधी सर्वसामान्य गोरगरीब गरजू वनवासी आदिवासी बांधवांसाठी काही मदत लागली तर पुन्हा झोळी पसरेन तुमच्यासमोर, पण स्वतःसाठी नाही, कमा के खाएंगे. पण आमच्या कमाईच्या मार्गातही असे अडथळे आणले जात असतील तर हे उद्योग नामर्दांचेच म्हणायचे की? पण अजून किती दिवस करणार हे चाळे, हे नामर्द लोक? निवडणुका संपल्या की आमचंही उपद्रव मूल्य संपलं असं तुम्हाला वाटणार आणि आमची उपयोगिता संपली असं आमच्या सो कॉल्ड राष्ट्रीय विचारधारेच्या मंडळींना वाटणार. म्हणजे 2020 साली जो लॉकडाऊनमधला खडतर काळ अनुभवला ना बेकारीचा, तो पुन्हा एकदा समोर दिसायला लागला आहे. पण आमची नियत साफ आहे आणि प्रचंड असं स्वामीबळ पाठीशी आहे. तेव्हा शिवरायांचा हा मावळा एवढंच सांगतोय, बचेंगे तो और लढेंगे, बचेंगे तो और लढेंगे. आज राजकारणावर काहीच बोललो नाही, पण बोलणं सोडलेलं नाही आहे, सोडणार नाही. ॲनलायझरही पुन्हा त्याच आवेशात उभं राहील. रिकवर झालं तर उत्तम, नाही तर कोऱ्या पाठीवर नव्यानं श्रीगणेशा करू. सुशीलजी, मी तुमच्या पाठीशी आहे असं मी म्हणणार नाही, तर मी तुमच्या सोबत आहे. जात्यातल्या दाण्याला सुपातल्या चण्याचं हे आश्वासन आहे. पुन्हा सांगतो, बचेंगे तो और लढेंगे, बचेंगे तो और लढेंगे. धन्यवाद, नमस्कार.